वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही. वायवा तहसीलच्या कारभारावर आमदार जयंत पाटील यांचा तीव्र संताप. महसूल विभागात वजन ठेवल्याशिवाय कामच होत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी वायवा तहसील कार्यालयातील कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. सामान्य नागरिकांची पिळवणूक आणि अडवणूक थांबवून महसूल यंत्रणेने अत्यंत पारदर्शक व लोकाभिमुख काम करावे असा कडक इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला. ईश्वरपूर तालुका वायवा येथील यादव मल्टीपर्पज हॉलमध्ये महाराष्ट्र शासन महसूल विभाग आणि तहसील कार्यालय वायवा ईश्वरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. सामान्य नागरिकांना शासकीय कामासाठी महसूल कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागतात. मधल्या अडथळ्यामुळे मध्यस्थ्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. कोणते काम कधी होणार आणि कोण करणार याची कोणतीही स्पष्टता नागरिकांना मिळत नाही. प्रांताधिकाऱ्यांनी तहसील यांनी तात्काळ प्रशासकीय सुधारणा करून पारदर्शक लोकाभिमुख आणि वेळेत सेवा देणारी यंत्रणा उभी करावी. वायवा हा सुजान आणि स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे. या ठिकाणी पारदर्शक प्रशासनाचा आग्रह धरणारे अनेक दिग्गज नेते होऊन गेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने या तालुक्याला आणि येथील जनतेला अजिबात गृहीत धरू नये. हा तालुका भ्रष्टाचाराला विरोध करणारा जनतेचा आहे असं जयंत पाटील यांनी ठामपणे सांगितले. महसूल अधिकाऱ्यांनी जनतेचा विश्वास जपून काम करावे. जर काम करताना अधिकारी किंवा कर्मचारी अडचणी निर्माण करत असतील किंवा लाच मागत असतील तर नागरिकांनी अशा संबंधितांची नावे जाहीर करण्यास मागे पुढे पाहू नये असा थेट इशाराच आमदारांनी दिला. थोडक्यात काय तर वायवा तालुक्यातील महसूल विभागाच्या सुस्त आणि भ्रष्ट कारभारावर आमदार जयंत पाटील यांनी थेट सर्जिकल स्ट्राईक केला असून आता प्रांत आणि तहसीलावर काय पावले उचलतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. त्या महसूल विभागात सामान्य माणसाची फार कामं असतात. पण सामान्य माणसाला सगळ्यात मोठा त्रास हा मधल्या अडथळ्यांचा असतो. सामान्य माणसाला कळत नाही की आपलं काम कसं होणार, कधी होणार, कोण करणार. आणि त्यामुळं नेहमी इथला प्रांत आणि इथला तहसीलदार हा पारदर्शी काम करणारा असला पाहिजे असा माझा यापूर्वीपासून आग्रह होता. पण अलीकडे तसं काही मला तहसील कार्यालयात आढळून येत नाही. वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही असं आपल्या तहसील कार्यालयाचं आता नावलौकिक व्हायला लागलेलं आहे. आणि मला अशी खात्री आहे की संबंधित यातून बोध घेतील. वाळवे तालुका हा माझा तालुका आणि या तालुक्यात पारदर्शीपणाचा आग्रह धरणारे फार दिग्गज लोक होऊन गेले. त्यामुळे वाळवे तालुक्याला गृहीत धरून कोणी काम करू नये. हा तालुका फार हुशार सुजान लोकांचा तालुका आहे. लोक हे कोणत्याही भ्रष्टाचाराला विरोध करणारे लोक आहेत. आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की तहसील कार्यालयात सगळ्याच कर्मचाऱ्यांनी थोडंसं पारदर्शी कारभार करायचा प्रयत्न करा. परत अडचण झाली की नाव घ्या, त्यापेक्षा आधी ऍडव्हान्समध्ये सूचना देतो.